सर्वांना मी ज्योती बोलते. तर माझ्या ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर चला आजचा ब्लॉग कसं बनणार आहे तर चला बघूया. आणि आता बघा सध्या म्हणजे सकाळी सकाळी चिन्मयला आपलं ते चिन्मयचं मित्र बोलवायला आलंय. तर आता त्यांचं पण घेऊ मध्ये व्हिडिओमध्ये त्यांना पण. तर आता कसं पळतंय बघा ते मल्हार म्हणणार कसं झाकून घेते बघा. आले चिन्मयला हाका मारतंय. तर आता त्यांच्याकडे घेऊन जातील की आता चिन्मयला शाळेत जायला बोलवायला आलंय. आणि चिन्मयचं अजून आंघोळ झालं नाही, आज उशिरा उठलेला आहे. चिन्मय रात्री चिन्मयच्यात जागून गोंधळ हा गुळ केलंय आणि दोस्त बाहेर थांबलंय. आता तयार होऊन जाणार आहे. पण घरात चाललो आहे दोघं पण. तर म्हणजे धाराशिवचं बाजार दाखवणार आहे तुम्हाला. तर आता दोघं पण चाललो आहे मी बाजारला. आणि भाजी पण भरपूर आणायची आहे. तर दोघं मिळून चाललो आहे. चालत चाललो आहे मी, जवळच आहे. पुढे पलीकडे आता जवळच आलं. पलीकडचं घरात असतं बाजार. आलोय आम्ही बाजारमध्ये. मिरची छान आहेत हिरवगार आणि भेंडी पण छान आहेत. आणि भेंडी आणि मिरची घेतो तुम्ही 40 ते 30 म्हणलं तुम्हाला. माल बघा जरा 30 रुपये 30 रुपये जास्त झाले. 80 रुपये 80 रुपये 30 रुपये टमाटे 30 लागेल. या 30 लागेल. चार आहेत ते घेऊन. ये प्याज कसला काय? 100 किलो 100 किलो 1 किलो 50 रुपये 1 किलो. कोथिंबीर तर आता बघू इथं कोथिंबीर भेटल्या का. कोथिंबीर दिसतच नाही. पूर्ण बाजार फिरलो पण कोथिंबीर कुठंच दिसणार मला. तर काय माहिती भेटते का नाही. कोथिंबीर दिसत नाही. दिसली बघा कोथिंबीर. एकच ठिकाणी दिसली मला आल्यापासून कोथिंबीर. पण हाय आणि 50 रुपयाला म्हणतात. 50 रुपयाला म्हणतात. चिकन पण आहे आणि एकाच ठिकाणी आहे तर 50 रुपयाला म्हणतात. लई महाग झाल्या. तर एक पेंडी पण 30 रुपये. चांगली
पाणी ठेवून भया दोडक्यावर पाणी मारायला कसे दिले 40 रुपये चांगले तर आहेत पण पाणी मारून 40 रुपये पाव किलो. आज पूर्ण बाजार फिरायला लागला. आता भोपळा घ्यायचं होतं, भोपळा भेटत नाही. भोपळा तेवढं घ्यायचं राहिलं. इकडं भोपळा दिसतंय. लयच मोठी मोठी डाग पण पडल्यात की. पण आल्यात आणि भोपळे तर काय घेतले नाही, डाग दिसलेले त्याच्यावर म्हणून आता दुसरीकडे चला मोबाईल नंतर बघा. भोपळा एक भेटलं नाही चांगलं अजून. कंदील बनवून दिले तयार आहे आणि बनवायचं पण चालू आहे. म्हणजे आमच्या दुकानमध्ये ठेवायचं आहे विकण्यासाठी. तुम्हाला दुकानचं पण मी व्हिडिओ टाकलेच आणि ते पुन्हा पण पाहते. आता आलो बाजारमधून, तर बाजार म्हणजे पावसामुळं का काय भाज्या पण आले नव्हते, तर लई हिंडून फिरून म्हणजे भाज्या हुडकलं आणि भोपळा पण घेतलंच नाही. भोपळा आलते भरपूर, एक ठिकाणीच आले होते, एकच ठिकाणी दिसले तेवढ्या मोठ्या बाजारात, पण त्याच्यावर डाग होते, चांगलं नव्हतं म्हणून भोपळा पण घेतलं नाही. तर लई फिरून फिरून बाजार म्हणजे भाजी फिरून बघितली चांगली. आणि कोथिंबीर तर लईच महाग होतं, 50 आणि 60 रुपये होतं आणि ते पण 2-3 ठिकाणीच होतं आणि ते पण पाणी मारलेलं कस्तरच होतं. पावसामुळं भाज्या पण आले नव्हते आणि मी काय सारखं बाजारला जात नसते, हे जात असतात ह्यांनीच. आणि तर मी आज ब्लॉग पण बनवा म्हणून मी गेले होते आणि 2 जण गेलो होतो, तर पूर्ण बाजार फिरले मी आणि हे तर बघितलं. आणि भाज्या पावसामुळं आले नव्हते, तच गेलतो, जवळच आहे म्हणून म्हणलं चालतच जा, आणि चालतच जात असता, जवळच आहे म्हणून चालतच जावं लागतं. तर चालत गेलतो आणि चालत फिरून एकदम निवांत असं व्हिडिओ पण बनवले. म्हणजे तुम्हाला पण धाराशिवचं बाजार दाखवायचं होतं ना मला, म्हणून पूर्ण बाजार हिंडून दाखवले. आणि बाजार काय पावसामुळं जास्ती भाज्या आले नव्हते.